नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक समस्यांचं वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मानवी शरीर म्हणजे ईश्वराने बनवलेली सर्वश्रेष्ठ देहाकृती. ही देहाकृती आपल्या संपूर्ण काळात जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधून जात असते. त्यातही जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील अंतर म्हणजे जीवन. या धावपळीच्या जीवनात या मानवी देहाला विविध प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं, जसे की डायबिटीज, बीपी, स्थौल्य, वंध्यत्व, मानसिक ताणतणाव यासारख्या विविध आजारांना सामोरं जावं लागतं. मग प्रश्न पडतो की हे मानसिक ताणतणाव आजार होण्यामागची नेमकी कारणं कुठली, त्याची लक्षणं कुठली व त्यावर होमिओपॅथीने आपण कशा प्रकारे यशस्वी उपचार साध्य करू शकतो, या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप महादेव पवार सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर प्रदीप महादेव पवार हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर प्रदीप महादेव पवार यांचं शिक्षण हे पंचगंगा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून झालेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कलकत्ता येथून त्यांनी पीजी हे विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. गेली 15 वर्षापासून ते होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असून सकाळ वृत्तपत्राद्वारे आदर्श वैद्यकीय सेवा व आदर्श डॉक्टर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. होमिओपॅथी चिकित्सेने आजार कसे बरे होतात याबाबत अनेक लेख देखील त्यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहेत व बऱ्याच ठिकाणी त्यांनी आरोग्य संबंधी व्याख्याने देखील दिलेली आहेत. आजपर्यंत त्यांनी 20,000हून अधिक, प्रेक्षको आकडा लक्षात घ्या, 20,000हून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी अशी चिकित्सा पद्धती साध्य केलेली आहे. लहान मुलांमधील अपंगत्व, गतिमंदत्व आणि असाध्य अशा हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस या उपचारांवर त्यांचे विशेष प्रावीण्य मिळवलेले आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. बरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबईबाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तो नोंदवायला विसरू नका. तसेच कार्यक्रमादरम्यान तुम्हाला विविध विषयांवर माहिती देखील देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न आहे की होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? वैद्यकीय विश्वाला नवसंजीवनी देणारी एक नवीन शाखा सध्या पुढे येत आहे, प्रकाशात येत आहे. त्या शाखेचं नाव आहे होमिओपॅथी. होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा. अच्छा. ही शाखा डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांनी 200 वर्षापूर्वी ह्याचा शोध लावला. ह्याच्यामध्ये समचिकित्सा हे तंत्र वापरलं जातं. म्हणजे मूळ कारण, आजारां निर्माण करणाऱ्या मूळ कारणांचा शोध घेतला जातो व पेशंटच्या शरीरामध्ये जे लक्षणं दिसतात त्याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट म्हणतो. आणि त्या लक्षणांचा समूह असणारी औषधं आपण पेशंटला देतो. आणि सिमिलिया सिमिलिवस क्युरॅन्टर या नात्यानं आपण विषाणू विष काढणे अशा पद्धतीनं आपण त्या आजार मुळापासून कायमचे बरं करतो. निश्चितच प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे एक होमिओपॅथीचा एक दीर्घकालीन इतिहास आहे आणि तो यशस्वी इतिहास देखील सध्या करून सरांनी सांगितलेला आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर यांसारख्या मुरलेल्या आजारांवर होमिओपॅथीत काही चिकित्सा पद्धती आहेत का आमच्या? हा, निश्चितपणे आपल्या कार्यक्रमाचा विषयच आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथी उपचार. म्हणजे आज आपण जे कार्यक्रमात बनणार आहोतच. आणि काही ठराविक आजार असे असतात, क्रॉन्स डिसीज किंवा बरेचसे असे आजार असतात, IBS, जे बोलता बोलता राहून जाऊ शकतात. तर सर्वच आजार म्हणजे इथं चर्चा केलेले आजार आणि न करणारे, न चुकून राहिलेली नावं, अशा सर्वच आजारांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर जे असाध्य समजलं जातं, म्हणजे ब्लड प्रेशर कधीच बरा होत नाही, डायबिटीस कधीच बरं होत नाही, असं जे समजलं जातं, संधिवात बरा होत नाही, दमा बरा होत नाही, इरिटेबल बाउल सिंड्रोम हा आजार बरा होत नाही, क्रॉन्स डिसीज बरा होत नाही. तर बरं होत नाही असं काय नाही. निसर्गानं सगळ्या आजारांवरती उपाय शोधून ठेवलेला आहे. नेचर इज कम्प्लीट इन इट सेल्फ. तर अशा पद्धतीचे आजार आपण कशा पद्धतीने बरं करतो ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जरा डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ह्याचे व्हिडिओ क्लिप्स घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला पेशंट कसे बरे होतात. प्रेक्षको, निश्चितच आता सरांनी ते दाखवण्यासाठी व्हिडिओ क्लिप्स आणल्यात. बघूयात पहिली क्लिप काय आहे ती. शुगर, बीपी, अस्थमा, थायरॉइड, सांधेदुखी कमी झालेले आहेत.
शुगरही कंट्रोलमध्ये आहे, साधारणपणे 140 शुगर आहे. बरेचसे औषध आता ॲलोपॅथिक मी पूर्ण बंद केलेले आहेत. डायबिटीस, ब्लड प्रेशर होता, खांदादुखी, कंबरदुखी, पायाला ठणकं मारणे, शुगरची गोळी पण बंद केली आणि शुगरचा पण मला चांगला आराम भेटल्याने शुगर पण एकदम माझा व्यवस्थित मला आहे. बीपीचा त्रास होता. पूर्वी गोळी नाही खाल्ली तर असं कापरं भरायचं, घाम फुटायचा, असं थरथर अंग कापायचं. तर ती बीपीची गोळी सकाळ संध्याकाळ घ्यायलाच लागायची. आता ह्या डॉक्टरांच्याकडे कवटे मंकाळ आल्यापासून मी बीपीची गोळी 1 वर्ष झालं पूर्ण बंद केली. बीपी लेवलमध्ये आणखी सूज पण शरीरावरची कमी झाली. वर्षापासून अस्थमा, ॲलर्जी वगैरे त्याचा त्रास होता. सर्दीचं खूप फरक आहे मला. मेन असं अशा वेळेस मला अगदीच ते अटॅक आल्यासारखं जसा प्रकार व्हायचा तो मला ह्या वर्षभरात कधीच झाला नाही. पूर्वीपासून बीपीचा म्हणजे प्रॉब्लेम डिटेक्ट झालेला आणि तरी देखील माझा बीपी हा मध्ये मध्ये हाय वगैरे होतच होता. माझी आता गोळी पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे मला इतर जे साईड इफेक्ट व्हायचे ते पण आता पूर्णपणे निघून गेलेले आहेत. निश्चितच सर, इथे खूप चांगल्या प्रकारे आपण माहिती दिलेली आहे की सर अजून ब्लड प्रेशर बद्दल काही सांगता येईल का, की ब्लड प्रेशर म्हणजे काय आणि होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर काहीतरी यशस्वी उपचार पद्धती आहेत का, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? आज लोकांचे मन वादळात कसं पिंपळाचं पान भरभरते भिरभिरते त्या पद्धतीने लोकांचं मन असं आहे झालंय की हे कसले आजार आहेत, रक्तदाब, कसले आजार आहे, ब्लड शुगर लेवल वाढते, रक्तातलं मधुमेह, आणि हे आजार आमचे कायमचे कसे राहणार शरीरामध्ये, हे कोण बरं करू शकते का नाही. मग ह्याच्यावरती मी नवसंजीवनी जो शब्द वापरला तो अशा पद्धतीने वापरला की हे आजार कायमचे बरे होऊ शकतात. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला की ब्लड प्रेशरच्या संदर्भात, तर ब्लड प्रेशर म्हणजे प्रेशर ऑफ सर्क्युलेटिंग ब्लड ऑन द ब्लड वेसल्स, म्हणजे रक्ताचा रक्तवाहिनीवर असणारा दाब. मग ह्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आर्टेरियल ब्लड प्रेशर आहे, व्हेनस ब्लड प्रेशर आहे, पल्मनरी प्रेशर आहे, पल्मनरी हायपरटेन्शन म्हणतो आम्ही, नंतर पोर्टल हायपरटेन्शन. पण आपल्याला ऑफकोर्स जास्तची चर्चा करायची आहे, कन्सर्न जे आपला आहे तो आर्टेरियल ब्लड प्रेशरचे आहे. याच्यामध्ये रक्तदाब जो आहे तो जनरली आपण 120-80 असा गृहीत धरला जातो. स्पिग्मोमॅग्नेटरने आम्ही तो मोजतो. तर ह्याच्यामध्ये जो सिस्टोलिक ब्लड प्रेशर जो आहे तो 120च्या म्हणजे 120 ते 150च्या रेंजमध्ये आपण मानतो की हा नॉर्मल आहे. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे जेव्हा व्हेंट्रिकल्स असे ॲट द एंड ऑफ द कार्डियक सायकल जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा रक्तवाहिनीमध्ये असलेलं प्रेशर. आणि डायस्टोलिक म्हणजे ॲट द बिगिनिंग ऑफ द कार्डियक सायकल जेव्हा व्हेंट्रिकल्स डायलेट होतात, ब्लड त्यामध्ये येतं त्यावेळेस असणारं रक्तामधलं प्रेशर. तर हे ब्लड प्रेशर जर वाढलं तर आपल्याला 3 प्रॉब्लेम जास्त प्रामुख्याने दिसून येतात. एक म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो, दुसरं म्हणजे स्ट्रोक म्हणजे मेंदूमधल्या रक्तवाहिन्या फुटणे, आणि तिसरं म्हणजे क्रोनिक रेनल फेल्युअर, किडनीवरती परिणाम, आणि बाकीचे आणि भरपूर परिणाम होतात पण जास्त आपण ह्याच्यावरतीच लक्ष कॉन्सन्ट्रेट करतो. तर ब्लड प्रेशर हा मुळातून होमिओपॅथी बरं करू शकतं हे मला सांगण्यासाठीच मी इथं आज उपस्थित आहे. तर पेशंटची ज्यावेळेस आम्ही माहिती घेतो पूर्ण त्याच्या शरीराशी रिलेटेड, त्यावेळेस आमच्या लक्षात येते की हे ब्लड प्रेशरमध्ये कशा पद्धतीने हे ब्लड प्रेशर कायमचं बरं करावं लागेल आणि थोडेसे व्यायाम वगैरे सुचवून आम्ही कायमच मुळातून बरं करू शकतो. निश्चितच सर, कार्यक्रम आपला फोन आलाय, राजेशजी यांचा फोन आलाय सांगलीवरून. नमस्कार राजेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. सलग प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. हॅलो, काय त्रास आहे तुम्हाला? मला वाटतं सर काही कारणांनी फोन कट झालेला दिसतोय. तर ब्लड प्रेशर विषयी अजून काही सांगता येईल का सर तुम्हाला? हा, ब्लड प्रेशर हा जे बाकीचे जे पोर्टल हायपरटेन्शन आहे, फिटल म्हणजे रक्त बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तिथं सुद्धा जे प्रेशर असतं त्याला आपण फिटल ब्लड प्रेशर म्हणतो. तर असं ब्लड प्रेशरचे जे विविध प्रकार आहेत, पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येतो तक्रारी सांगतो त्यावेळेस आम्ही जेव्हा जे मूळ जे 5 आपण ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे, रेस्पिरेटरी रेट किती आहे, ब्लड प्रेशर किती आहे, असे जे मूळ आपण व्हायटल सायन्स आम्ही शोधतो, टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर किती आहे. तर ब्लड प्रेशर त्यामधलं व्हायटल साईन आहे की बॉडी पेशंटची निरोगी आहे का आजारी आहे, आणि त्या अनुषंगाने आपण ती ट्रीटमेंट द्यायची. सर, मगाशी राजेशजी यांचा फोन जो कट झाला त्यांचा प्रश्न होता की हर्निया आपण बरा करू शकतो का होमिओपॅथिक उपचारांनी? निश्चितपणानं आज सर्व ठिकाणी एक शरीर हे मानवी शरीर हे निर्जीव समजलं जाते म्हणजे इनडायरेक्टली, की हर्निया कट करणे, टॉन्सिल्स कट करणे, अपेंडिक्सचा त्रास असेल तर अपेंडिक्स कट करणे, नाकातलं मांस वाढलं असेल तर नाकातलं मांस कट करा,
करा, कानाच्या पडद्याचा प्रॉब्लेम असेल तर ते ऑपरेशन करा, गुडघ्याचा काय प्रॉब्लेम असेल तर गुडघे बदला. म्हणजे हे कसं आहे की निर्जीव आणि सजीव मध्ये जो फरक आहे की निर्जीव मध्ये जीव नसतो आणि सजीव मध्ये जीव असतो, तर त्या जीव जो आहे त्याला आम्ही व्हायटल फोर्स म्हणतो, प्राणशक्ती, आणि त्याच्याशी रिलेटेड होमिओपॅथी शाखा आहे. तर होमिओपॅथीमध्ये अवयव कट करणे नाही, अवयव हे औषधानं बरे करायचे. कारण समजा की टॉन्सिल काढायचा खर्च 5,000 रुपये आणि परत तुम्ही 5,000 कोटी देतो म्हटलं तर दुसरे टॉन्सिल मिळणार नाही. तर शरीराची कायमस्वरूपी हानी न करता हर्नियासारखे आजार, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्वन हर्निया आहे, अम्बिलिकल हर्निया आहे, हायटस हर्निया आहे, हर्निया कुठेही असू देत, तो औषधानं बरं करणं ही फार मोठी जबाबदारी आपण पार पाडतो होमिओपॅथिक औषधे देऊन. निश्चितच सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो प्रेक्षक की वैद्यकीय शाखेतील एक मोठी पारंपरिक प्रगती म्हणावी लागेल, इतकी संजीवनीपर त्याचे रिझल्ट आपल्याला साध्य होऊ शकतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की आर्थरायटिस, स्पायनल इंजुरी, संधिवात या सगळ्यांचं प्रमाण आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसतंय, तर यावर काही यशस्वी होमिओपॅथिक उपचार आहेत का, काय सांगता येईल? हा, निश्चितपणानं. आता आर्थरायटिस म्हणजे संधिवात मध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, रोमॅटॉइड आर्थरायटिस, रोमॅटिक आर्थरायटिस, ऑस्टिओ आर्थरायटिस, गाऊट, त्यामध्ये, आणि तुम्ही आता जे उल्लेख केला स्पायनल इंजुरी, म्हणजे बरेच पेशंट असे उंचावरनं पडलेले असतात, ऍक्सिडेंट झालेला असतो, गुडघ्याला मार बसलेला असतो, खांद्याला मार बसलेला असतो, मज्जारुज्ज्वला सुद्धा मार बसलेला असतो, आणि नर्व रिजनरेशन, नर्व सेल्स रिजनरेशन कमी असल्यामुळे, फार स्लो असल्यामुळे असे पेशंट वर्षानुवर्ष बेडवरती राहतात आणि त्यांचं लघवीसंडा जागावर, बेड सोर्स होतात, जखमा होतात. तर असे पेशंट निराश होऊन जातात. तर आपल्या औषधानं हे जे पेशंट कसे कव्हर होते, आपण जरा व्हिडिओ स्लाइड्स पहिल्यांदा बघू की कशा पद्धतीनं संधिवात पूर्ण बरा होतो. बरोबर. प्रेक्षक सरांनी ते दाखवण्यासाठी काही स्लाइड आणल्यात, बघूयात आजची स्लाइड काय आहे ते. मला 2 वर्ष झालं संधिवाताचा म्हणजे आरे माझं पॉझिटिव्ह होता. मी परवा 2 दिवसापूर्वी ब्लड चेक केलं तर त्याच्यात माझा रिपोर्ट हा आरेचा निगेटिव्ह आलेला आहे. मला आता माझ्यात फ्रेशनेस पण आलाय आणि डोक्याची कवटी, उजवा हात, कंबर वगैरे हे पण कमी आहे आता दुखायचं. मला त्रास होता चिकनगुन्यामुळे, सांधेदुखी, गुडघेदुखी, उष्णतेचा त्रास होत होता. अगोदर 10 वर्ष ही तक्रार होती, आता घोटा, गुडघा दुखायचं कमी आलंय. आता मला मणक्याचा आजार होता. एक 2-3 वर्षापूर्वी ऑपरेशन केल्यानंतरही मला काही फरक पडत नव्हता. 2-3 महिने झाला औषध मी घेतलं, मला पाय उचलून पुढे टाकता येत नव्हतं आणि उमरा ओलांडता येत नव्हता. आता मी अलगद पाय उचलून उमरा ओलांडता येतं. मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, 5-7 वर्ष झालं. त्याला असं म्हणजे मुंग्या येणे, जड होणं किंवा काय करता येत नव्हतं मला. नंतर हळूहळू मग ते उजव्या हाताला पण झालं माझं, आणि नंतर दोन्ही हात हे माझे असं बंद झाल्यासारखं झाल्यानंतर बाकी मला म्हणजे कामं करणं खूप मुश्किल झालं होतं आणि दोन्ही हाताचं अंगठ्यांचं पूर्ण कमी झालं. या निश्चितच सर, या व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की स्वप्नवत रिझल्ट आपल्याला होमिओपॅथीने साध्य करू शकतो. सर, माझा पुढचा की प्रश्न आहे की लहान मुलांवर कोणकोणत्या आजारांवर होमिओपॅथी चांगल्या प्रकारे उपचार करू शकते, काय सांगणार आमच्याकडे? हा, लहान मुलांचे सर्वच आजार, ज्याच्यामध्ये ऑटिझम, आता ह्या महिन्यामध्ये वर्ल्ड ऑटिझम डे साजरा झाला. तर जागतिक ऑटिझम म्हणजे स्वमग्नता म्हणजे मुलगा तो स्वतःमध्ये इन्व्हॉल्व्ह असतो, तो इतरांबरोबर इंटरॅक्शन व्यवस्थित करू शकत नाही, बिहेवियर त्याचं नीट नसते, ॲबनॉर्मल बिहेवियर असते. तर अशी मुलं जे रिपिटेटिव्ह मुव्हमेंट्स करतात, म्हणजे वारंवार तोंड धुणे, वारंवार एखाद्या पेननं खेळत बसणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाणीच ऐकत बसणे दिवसभर, तर हे मुलांना ऑटिझम नावाचा जो आजार आहे तो आपण होमिओपॅथीने बरा करू शकतो. नंतर डाऊन सिंड्रोम आहे, न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी आहे, मायस्थेनिया ग्रेव्हिस आहे. नंतर लहान मुलांचे जे विविध आजार आहेत सर्वच, अगदी म्हणजे मेंटली फिजिकली रिटार्डेड मुलं, ज्यांच्यामध्ये डिलेड माइलस्टोन्स असतात, गतिमंद मतिमंद मुलं. नंतर लहान मुलांमध्ये पोलिओ, म्हणजे आयुष्यभर आपण ते अपंगत्व घेऊन बसतो आणि लोकांना असं वाटतं की माझा हात जो आता वाकडा आहे, हा वाकडा हात कधीच नीट होणार नाही, वाकडे पाय कधीच नीट होणार नाही. तर ते आपण सर्व पूर्ण औषधांनी नीट करू शकतो. आणि आपण पहिल्यांदा व्हिडिओज बघू, म्हणजे कशा पद्धतीने हे आजार बरे होतात आपल्याला लक्षात. सुरुवातीला ज्यावेळेला आलो त्यावेळेला त्याला ऑटिझम हा आजार असल्यामुळं तो कधी आपल्या नजरेकडे नजर कधी केलीच नाही. परत या 5 महिन्यात एकदम जास्त फरक मला जाणवतोय. आज प्रत्यक्ष तो शब्द बोलतोय, वस्तू ओळखतोय, अंकल्पी किंवा पुस्तकातील चित्र स्पष्टपणे तो सांगतोय. मी इथं 1 वर्षाची ट्रीटमेंट घेतोय आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा त्याला आजार झाला होता. दुसऱ्या कोर्समध्ये तर भरपूर फरक पडला, तो उठतो आणि असं प्रकारे त्याला एक फरक जाणवला. माझ्या मुलाला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, जसं कोलोगोमा, स्टिग्मॅटिझम, इसोट्रॉपिया,
तर डॉक्टरांनी जन्मताच त्याला सांगितलेलं होतं की याला दोन्ही डोळ्यांनी दिसणार नाही. तो आता दोन्ही डोळ्यांनी चांगल्या प्रकारे बघू शकतो. माझा मुलगा अभ्यासामध्ये मन न लागत होत्या, वस्तूची तोडफोड करणे, आईला मामानं मारणे. 6 महिन्यांचा कोर्स पूर्ण केला. आता थोडं त्याच्या अभ्यासामध्ये प्रगती तर चाललीच आहे. चिडचिडपणा आणि इतर ज्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या करायच्या होत्या ते या औषधामुळे त्यांना भरपूर असा फायदा झाला आहे. निश्चितच सर इतके सुंदर रिझल्ट आपल्याला साध्य करू शकतो. सर पुढचा प्रश्न आलेला आहे आपल्याला समाधान यांचा प्रश्न आलाय उस्मानाबादवरून. नमस्कार समाधानजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, हॅलो. हा सलग प्रश्न विचारा. हा सर, माझं मुलाची उंची वाढत नाही, त्यासाठी उपाय सांगा सर. हा उंची निश्चितपणानं वाढते. वय किती आहे आपल्या मुलाचं? मुलाचं आता 8 वर्ष आहे. चाल निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. प्रेक्षक, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, सध्या वाढलाय उन्हाळा आणि या उन्हाळ्यामध्ये अंगाची जी लाही होते ती थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एक फळ हे महत्त्वपूर्ण कार्य करते, ते म्हणजे टरबूज किंवा वॉटरमेलन. टरबूजमध्ये मुख्यतः 92% ही जलीय द्रव्ये असतात. त्याचप्रमाणे टरबूजमध्ये व्हिटॅमिन ए, B6, व्हिटॅमिन सी, लायकोपेन, अँटीऑक्सिडंट आणि अमिनो ऍसिड देखील प्रचूर मात्रेत असतात. याविषयी अधिक माहिती मी कार्यक्रमाच्या पुढील भागात सांगणारच आहे. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपला समाधानजी यांचा फोन आला होता की त्यांच्या मुलाची उंची वाढत नाही, वय वर्ष 8 आहे, तर काय सांगणार त्यांना? ह्याच्यामध्ये उंची जे सध्या आता उंचीचा विषय फार महत्वाचा आहे, कारण बऱ्याच मुलांना भरती व्हायचं असतं, 1-2 सेंटीमीटर 1-2 इंच कमी असतात. तर निश्चितपणे उंची वाढते. आणि ज्यांचे खरोखरच फार बुटके असतात, म्हणजे सर्कसमधले विदूषक वगैरे, त्यांची तर उंची आपल्या ट्रीटमेंटनं फुटाफुटानं वाढते. आणि जे नॉर्मल आहेत, एक आनुवंशिकतेनं आई वडिलांची उंची जरा त्या पद्धतीने थोडंसं कमी, तर त्यांची पण वाढते, दोघांचीही वाढते, काही प्रॉब्लेम नाही. निश्चितपणे होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, निश्चित उंची वाढते. समाधानजी सरांनी सांगितलं योग्य होमिओपॅथिक उपचार केले असता तुम्हाला 100% रिझल्ट साध्य होऊ शकतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मेंदू विकारामध्ये की जटिल आजार आहे, त्यामध्ये होमिओपॅथी नेमकं कसं कार्य करते, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? होमिओपॅथीमध्ये मेंदू म्हणजे कसं होतं की मेंदूसारखे जे आजार आहेत, मेंदूचे आजार, ह्याच्यामध्ये आता सध्या जास्त आपण स्ट्रोकच्या बद्दल बोलतोय जास्त. म्हणजे स्ट्रोकमध्ये कसं 3 प्रकार आहेत. एक म्हणजे इन्फार्क्शन, दुसरं सेरेब्रल हेमरेज आणि तिसरं ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक. ह्याच्यामध्ये जो झोपेत होतो, जनरली ब्लड प्रेशर कमी होऊन होतो, त्यामध्ये रक्तवाहिन्यामधून रक्त पुढे जाऊ शकत नाही हायपोटेन्शनमुळे, आणि इन्फार्क्शन होतं ते बरंच होत नाही असं म्हणतात लोक. आणि हेमरेज याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढून होतं, ते दिवसा होतं. आणि ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणजे 24 तासात ते आपणच बरं होतं. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट हा जो अर्धांगवायू जो झालेला आहे पेशंटचा, हा पूर्णपणे कव्हर होतो. पेशंट जे बेड रिडन आहे, झोपून आहे, ते पूर्ण कव्हर होतं. आणि एक पीपीटी आपण बघू इथं पेशंटचे सेंट्रल नर्वस सिस्टमशी रिलेटेड जे विविध आजार आहेत, ह्याच्यामध्ये आपण पीपीटी बघू पहिले की ह्याच्यामध्ये बघा की हेड इंजुरीचे पेशंट, नंतर ब्रेन ॲब्सेसचे पेशंट, ब्रेन ट्युमरचे पेशंट, एपिलेप्सीचे पेशंट ज्यांना मिरगी म्हणतो आपण, बरोबर, नंतर न्यूरोव्हॅस्क्युलर अदर कंडिशन्स जे आहेत, स्ट्रोक वगैरे, नंतर नर्व्ह इंजुरी आहे, ट्रायजेमिनल न्यूरॉलजी आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना असं दुखत राहतं कंटिन्युअसली, तर हे पूर्ण आपल्या औषधानं बरं होऊ शकते सर्वच आजार. निश्चितच सर. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की वंध्यत्वाविषयी काही सांगता येईल का? त्याचबरोबर जे स्त्रियांचे विकार असतात त्यावर होमिओपॅथी कसं कार्य करते, आणि त्याही अनुसरून मला पुढे असं विचारायचं की स्त्री पुरुषांमध्ये काही लैंगिक विकार असतात, काही लैंगिक समस्या असतात, त्यावर होमिओपॅथी कसा वापर करता येईल, काय सांगणार? निश्चितपणानं वंध्यत्वामुळं जे मानवी आयुष्य फार आज हे झालंय, प्रॉब्लेम मध्ये आलेलं आहे. लोकांना लग्नानंतर 5-5, 10-10 वर्ष मुलं बाळ राहत नाहीत, आणि त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये दोष असू शकतो, पुरुषांमध्ये दोष असू शकतो. पुरुषांमध्ये अजोस्पर्मिया असू शकतो, हायपोगोनाडिझम, लिंगाचा आकार कमी असणे, किंवा अनडिसेंडेड टेस्टिस, जे टेस्टिस खाली नाहीत, तर ते सर्वच आजार आपण कव्हर करू शकतो, अजोस्पर्मिया, ऑलिगोस्पर्मिया. आणि स्त्रियांमधले सुद्धा जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे वंध्यत्व राहतं, त्याच्यामध्ये त्यांना युट्राईन फायब्रॉइड असू शकतं, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज आहेत, ल्युकोरिया आहे, नंतर टीबी असू शकतो त्यांना बीजांडामध्ये वगैरे. तर बऱ्याचशा गोष्टींमुळे वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे. तर एक आपण मी पीपीटी तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये हे बाळ कशा पद्धतीनं राहिलेलं आहे हे दिसते आपल्याला इथं. हे तुम्ही पाहायला गेला तर बघा, हे बाळ जन्माला आल्यामुळे किती ह्या माणसांना आनंद वाटत आहे. तर हे बघायला सुद्धा फार समाधान वाटतं, यांचे चेहरे की बाळ जन्माल्यामुळे किती फ्रेश आहेत. तर होऊ शकते वंध्यत्वाचा प्रॉब्लेम मिटू शकतो होमिओपॅथीनं.
सर कार्यक्रमाला पुढचा फोन आलाय, अजयजी यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार अजयजी, आपला प्रश्न विचारा. हो सर, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला काय त्रास आहे? सर माझा प्रश्न असा आहे, मतिमंद व गतिगंध व सेरेब्रल पाल्सी हा या आजारावर होमिओपॅथी कशा प्रकारे कार्य करते? हा. आणि दुसरा प्रश्न आहे सर, मुरलेला पोलिओ आजारावर होमिओपॅथी मध्ये उपचार आहेत का? हा, मुरलेला कोणता आजार? मुरलेला एक आहे मतिमंद व ते आहे की, गतिगंध. ते लक्षात आलं की गती. आता आपण त्याच्यावर चर्चा केली की मेंटली फिजिकली रिटार्डेड म्हणजे गतिमंद मतिमंद मुलं, नंतर सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, सर्व मुलांवरती उपचार आहेत. तुमची मुलं कितीही जरी लोळी पांगळी असली, जन्मल्यापासून मान पकडत नाहीत, उभारत नाहीत, चालत नाहीत, आणि किती जरी तुम्हाला सेवा त्यांची करावी लागत असेल तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही घ्या. 100% तुमची मुलं उद्या वर्गात भाषणं ठोकणार, वर्गात पहिला नंबर काढणार. जे अगदी आपण स्वप्न रंजन म्हणतो ते चमत्कार होमिओपॅथिक ट्रीटमेंट होऊ शकतात. कारण होमिओपॅथी हे चमत्कारांचं शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये प्राणशक्तीवर ट्रीटमेंट दिली जाते आणि अदृश्य अशा प्राणशक्तीवर ट्रीटमेंट देत असल्यामुळं कोणताही आजार मुळातनं बरं करण्याची कॅपॅसिटी होमिओपॅथीमध्ये आहे. निश्चितच अजयजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर त्याचा वापर केला, जर त्याची उपचार पद्धती जर समजून घेतली तर त्याच्यात निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. सर आपण वंध्यत्वाविषयी सांगत होतो, जर अजून काही सांगता येईल का सर त्याच्यात? हा, वंध्यत्वाशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत, कॉमन प्रॉब्लेम्स, आता आपण बोललो की अजोस्पर्मिया ऑलिगोस्पर्मिया पुरुषांमध्ये, आणि स्त्रियांमध्ये बाकीचे जे आपण म्हणलो मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज, पाळी वेळच्या वेळी न होणे, नंतर इतर जे कारण आहेत सर्व्हिक्सशी रिलेटेड, युट्राईनशी रिलेटेड, तर ते सर्व आपण ते कोणतं कॉज आहे नेमकं हे आपण पहिल्यांदा जरा इन्व्हेस्टिगेशन करून घ्यावं लागतं. पेशंटचं हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी वगैरे स्त्रियांची करून घ्यावं लागते, आणि त्या कॉजच्या अनुषंगानं कोणत्या कारणामुळे हे वंध्यत्व राहिलेलं आहे ते कारण एकदा लक्षात आलं की त्या अनुषंगाने योग्य होमिओपॅथिक औषध देऊन ते कव्हर करायचं. सर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की होमिओपॅथी नेमकी रूट कॉजवरच एक प्रकारचा उपचार करण्यात. येस, अगदी बरोबर, अगदी बरोबर. निश्चितच. सर माझा पुढचा प्रश्न आहे की सोरायसिस, कोड, गचकरणं यांसारख्या त्वचा विकारावर होमिओपॅथी कसं कार्य करते, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? हा, ह्याचे जे त्वचेचे वेगवेगळे जे आजार आहेत, सोरायसिस आहे, रिंगवर्म्स असतं, गजकर्ण असतं बऱ्याच जणांनी जांघेमध्ये, नंतर एक्झेमा म्हणतो आपण, ज्याला इसब म्हणतो, पायाला जळवात असतं, नंतर पांढऱ्या रंगाचे डाग ज्याला आपण व्हिटिलिगो म्हणतो. तर अशा बऱ्याच आजारांनी लोक पीडित आहेत आज त्वचेच्या आजारानं. तर सर्वच आजार होमिओपॅथीने कव्हर होतात. एक आपण ही केस आपल्याला दिसते, एक त्यामध्ये पेशंटला व्हिटिलिगो आहे आणि ह्याच्यामध्ये पेशंटला जे पांढरं डाग होतं त्याच्यामध्ये केस नव्हते, आपल्या औषधाने केस आलेले आहेत, आणि जे कशा पद्धतीनं तिथं त्वचेच्या आकाराचे जे नवीन सेल्स तयार झाले तिथं सुद्धा आपल्याला दिसतंय. दुसरी ही केस आहे, ह्याच्यामध्ये ह्या पेशंटला सोरायसिस होतं, हे दिसतंय आपल्याला की कशा पद्धतीने हे सोरायसिस त्वचेवर आहे पेशंटच्या, आणि आपल्या ट्रीटमेंटनं हीच त्वचा कशी निरोगी निकोप झाली हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. बरोबर. तर पूर्ण आपण होमिओपॅथीनं हे आजार बरं करू शकतो त्वचेचे सुद्धा. सर कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, चंद्रकांत यांचा फोन आलाय नगरवरून. नमस्कार चंद्रकांतजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे, माझ्या मुळव्याधाचा त्रास आहे मला. मुळव्याध, हा. आणि 3-4 वर्षापासून ब्लडिंग होत आहे. ब्लिडिंग होत, हा. आणि दुसरा बीपी पण आहे मला, हाय बीपी पण आहे. तर माझं ब्लडिंग काय कमी होत नाही. मी आयुर्वेदिक वगैरे बरेचसे खाल्लेत औषधं, तर मला याच्यावरती उपाय सुचवते. हा, निश्चितपणानं कसं आहे की एक ग्रुप असा आजारांचा तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, नंतर मुळव्याध आहे या पेशंटला. तर असे आज पेशंट आज येताना एक आजार घेऊन येत नाही. म्हणजे पूर्वी कसं लोक म्हणायचे की दमाचा आहे, फक्त मुळव्याध आहे किंवा फक्त बीपी आहे. आज तसं नाही. एकाच पेशंटला इतके आजार असतात की डॉक्टरला किती सांगून किती नको. तर होमिओपॅथी ह्या अशा भरपूर आजार असलेल्या लोकांसाठी एक नवसंजीवनी आहे. आणि मुळव्याधाचा जो विषय आहे ते पेशंटची आम्हाला पूर्ण स्टडी करावं लागते. बाबा लाईफस्टाईल चुकली एका पेशंटची, त्याला व्यायाम सुचवावं लागतात, आहारामध्ये बदल करावा लागतो, आणि जे मूळ टॉक्सिन आहे प्राणशक्तीमध्ये जे पेशंटचे विष आहे ते विष काढावं लागतं. आणि विष काढलं एकदा की ते मुळव्याध कायमस्वरूपी बरं होऊ शकतं. तर मुळव्याध पूर्ण बरं होतं पेशंटचं. काय किती ब्लिडिंग असू द्या, अगदी रोजच्या रोज संडासमध्ये रक्त पडत असू द्या, संपूर्ण आपल्याला थांबवता येतं आणि कायमचं बरं करतं. आपल्याला ऑपरेटिव्ह करायची काही गरज नाही. निश्चितच चंद्रकांतजी सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेटिव्ह करायची गरज नाही. एक नवीन संजीवनीकृत एक उपचार आहे. तुम्ही त्याचा जर फायदा घेतला तर निश्चितच 100% तुम्हाला रिझल्ट साध्य होऊ शकतात. सर माझा पुढचा प्रश्न आहे की श्वसनाशी रिलेटेड काही लोकांचे आजार असतात की दमा वगैरे, अस्थमा, तर या सर्वांवर होमिओपॅथी कसं कार्य करते, काय सांगणार?
हा, आता उन्हाळा संपला की थंडीचे दिवस चालू होणार आहेत आणि उन्हाळ्यामध्ये जे आजार साप कसा बिळात लपून बसतो, बरोबर, तसं माणसाच्या शरीरामधले बरेचसे आजार लपून बसतात, सीझन वाईज ते बाहेर निघतात. अच्छा. तर थंडी पावसाळ्यात चालू झाला की लोकांना मग श्वासनाचा त्रास व्हायला लागतो, ऍलर्जीज बऱ्याच बाहेर निघायला लागतात टेम्परेचर मधल्या बदलांमुळे. असं वाटतंय की लोकांना थंडीमुळे झालं असेल, टेम्परेचरच्या बदलानं झालं असेल, पण ऍक्च्युअली तसं नाही. ते स्टिम्युलेटिंग फॅक्टर आहे. ऍक्च्युअली ते सर्व तुमच्या विषामुळे झालेलं असते. शरीरामध्ये जे टॉक्सिन्स असतात, प्रवृत्तीमध्ये जे दोष असतात ते आपल्याला काढावे लागतात. आणि कायमचे श्वसनाचे जे विकार आहेत ज्याच्यामध्ये आपण ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस म्हणतो, अस्थमा म्हणतो, दमा, बाळ दमा, पुरुषांचा दमा, नंतर न्यूमोनिया, नंतर मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबी. असे टीबी की जे जंतूंना कितीही औषधं दिली तर टीबीच बरा होत नाही. मग तो टीबी कुठेही असू द्या, स्पाइन मध्ये असू द्या, लंग मध्ये असू द्या, बिजांडामध्ये असू द्या, सेरेब्रम म्हणजे मेंदूमध्ये असू द्या, तर तो कुठलाही टीबी आपण औषधानं बरा करू शकतो. कारण एड्सशी रिलेटेड पण टीबीचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे. तर श्वसनाशी रिलेटेड तुमचे सर्व आजार ज्याच्यामध्ये न्यूमोथोरॅक्स आहे, छातीला मार बसला होता, ऍक्सिडेंट झाला होता आणि तेव्हापासून छातीमध्ये प्लोरायटिस पण होते, तर सर्वच आजार आपण पल्मनरी हायपरटेन्शन आहे, सीओपीडी आहे, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, तर श्वसनाशी रिलेटेड सर्वच आजार होमिओपॅथीने कायमचे बरे होऊ शकतात. बरोबर, निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला टरबूजविषयी माहिती देत होतो. त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे लायकोपेन. यामुळे हृदयाचे आरोग्य हे निरोगी राहण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे जे अस्थिरोगाच्या ज्या समस्या असतात त्या देखील दूर होण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य करत असते. व प्रोस्टेट कॅन्सर असलेल्यांसाठी एक नवीन संजीवनीकृत कार्य म्हणून हे केलं जात असतं. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की पोटाचे जे विकार असतात या सर्वांमध्ये होमिओपॅथी कसं कार्य करतं, काय सांगणार? आता तुम्ही जे टरबूज बद्दल बोलला, तर तुम्हाला जर म्हटलं की मी जर नैसर्गिक आहार तुम्ही घेतला, आहार जो आपला मानवी जीवन शैली आता बदलत आहे, लोक गाड्यावरचे पदार्थ, हॉटेलचे पदार्थ प्रेफर करत आहेत आणि त्यामुळे पोटांची बिमारी लोकांच्या वाढत चाललेल्या आहेत. निश्चितच. तर त्याच्याऐवजी हे जे काय आपण ब्रेड घेतो, दाबेली, भेळ वगैरे, ह्याच्याऐवजी जर फळं घेतली तर कच्च्या भाज्या, फळं, कच्चा आहार जर वाढवला, मोड आलेले मूग, हरभरा, मटकी, तर फळांचा वापर जर वाढवला तर पोटांचे आहार बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. लोकांना वारंवार असं पंढरीची वारी केल्यासारखं सारखं दर महिन्याला डॉक्टरांकडे जावं लागणार नाही. तर पोटांचे जे विविध आजार आहेत त्याच्यामध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, नंतर क्रॉन्स डिसीज आहे, नंतर अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, ज्याच्यामध्ये आतड्याला असं अल्सर्स तयार होतात आणि संडासमधनं असं हे पडतं, म्युकस, शेम पडतो, रक्त पडतं. नंतर पाइल्स पण आजार आहे. नंतर वरच्यावर कॉन्स्टिपेशन होतं, संडासला साफ होत नाही वर्षानुवर्ष. तर ऍसिडिटीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक अल्सर आहे, पेप्टिक अल्सर आहे. तर असे पोटाचे जे सर्व आजार आहेत ज्याच्यामध्ये हेपॅटायटिस पण आपण म्हणू शकतो, हेपॅटायटिस ए, बी, सी, तर सर्वच पोटाचे आजार होमिओपॅथीने कायमचे बरं करू शकतो आपण. त्याच्यामध्ये पित्तखडा, नंतर वेगवेगळे जे लिव्हरशी संबंधित प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा आपण होमिओपॅथीने कायमचे बरं करू शकतो. निश्चितच. प्रेक्षक, असं आपण म्हणू शकतो की एक संजीवनीप्रत कार्य करणारा जे होमिओपॅथी उपचार आहे त्यांचा जर फायदा करून घेतल्यास निश्चितच 100% रिझल्ट तुम्हाला साध्य होऊ शकतात. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा मुतखडा, क्रोनिक रिनल फेल्युअर जे असतात, किडनीशी रिलेटेड जे आजार असतात, या सर्वांना होमिओपॅथी कसं कार्य करते, काय सांगणार? होमिओपॅथीमध्ये काय होतं की जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो, मुतखड्यासाठी येतो किंवा किडनीचे वेगवेगळे प्रॉब्लेम, क्रोनिक रिनल फेल्युअर म्हणजे पायाला सूज चाललेले आहे आणि डायबिटीसमुळे तो प्रॉब्लेम वाढलेला आहे. क्रोनिक रिनल फेल्युअरचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच वर्षानुवर्ष डायबिटीस आपण काढायचा विचारच करत नाही. म्हणजे पेशंटला असं वाटते की माझी शुगर 400 आणि मी आता गोळी खाल्ली आणि माझी शुगर जर 150 झाली असेल तर मी आता पूर्ण बरं झालो, ह्या आनंदात पेशंट राहतो. पण तो बरा झालेला नाही पेशंट. लक्षात ठेवा, 10 वर्ष 20 वर्ष तुम्ही गोळ्या खाताय, ह्याचा अर्थ की तुम्ही बरे झाले. बरं झालं कशाला म्हणायचं की आज मी गोळी खाल्लेली आणि माझी शुगर लेवल मापात आहे, ह्याला बरं झालं म्हणायचं. तुम्ही गाफील आहे. लक्षात ठेवा, तो आजार तुम्ही शरीरात ठेवून बसता आणि त्याचे परिणाम मग डोळ्यांवर होतात, किडनीवर होतात, पायाच्या नसांवर होतात. त्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी, रेटॅनोपॅथी असं म्हणतो. आणि त्यामुळे हल्ली किडनीचे प्रॉब्लेम वाढ लागलेत, किडनी ट्रान्सप्लांटचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत, किडनी डोनर शोधत बसतात लोक. तर माझं असं तुम्हाला स्पष्टपणे सांगणं आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर किडनीशी रिलेटेड सर्व आजार होमिओपॅथीनं कायमचे आपण बरं करू शकतो आणि डायबिटीस ही मुळात आपण बरं करू शकतो, फक्त थोडंसं आहार आणि व्यायामाची जर साथ दिली तर. त्यामुळे किडनीचे प्रॉब्लेम क्लिअर होऊ शकतात. त्यामध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम सुद्धा लहान मुलांमध्ये कॉमन झालेला आहे.
ज्याच्यामध्ये किडनीचा दोष फार प्रामुख्याने मुलांमध्ये दिसत आहे सध्या, तर ते सुद्धा कव्हर होतं. बरोबर सर. कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, जाधवजी यांचा फोन आलाय बीडवरून. नमस्कार जाधव साहेब, आपला प्रश्न विचारा. हा विचारा. नमस्कार डॉक्टर प्रदीप पवार सर. हा नमस्कार, विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझे 2-3 महिन्यापासून हे गुडघे फार दुखत आहेत, यावर इलाज काय होमिओपॅथीचा? हा 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 निश्चित मगाशीच आपण याच्यावर चर्चाही केली. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर दे. सर थोडक्यात काय सांगणार त्यांना? असं मला म्हणता येईल की जो गुडघ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण म्हणतात बरेच जण की कॅल्शियम कमी झाल्यामुळे गुडघे झिजलेले आहेत वगैरे, तर सगळं जे जे अन्न पदार्थ खाते तेच आपण खातोय, मग ह्याच ठराविक लोकांचे गुडघे कसे काय झिजले? तर ऍक्च्युली ते कारण नाही, त्यांच्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत, जे विकृत प्रवृत्ती आहे ते आपल्याला काढावे लागेल. आणि होमिओपॅथीमध्ये आम्हाला ते समचिकित्सा ह्या पद्धतीनं पूर्ण लक्षणांची माहिती घेऊन त्या अनुषंगाने योग्य औषध देऊन ते गुडघ्याचा आजार कायमचा तो झीज आपल्याला औषधानं कायमस्वरूपीची भरून काढता येते. त्यामुळे गुडघे दुखणाऱ्या सर्व पेशंटना मला सांगणं आहे की तुम्ही जरूर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, तुमचा गुडघ्याचा प्रॉब्लेम मिटेल, तुम्हाला गुडघे बदलावे लागणार नाहीत, नी ट्रान्सप्लांटेशन करावं लागणार. बरोबर. जाधवजी सरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार करून घेतला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की डोळे, कान, नाक, घसा यांच्याशी रिलेटेड जे काही विकार असतात या सर्वांवर होमिओपॅथिक उपचार कसं करता येतात, काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? आता आपण एक व्हिडिओ आता एक बघितला एका लहान मुलाचा की ज्याला कोलोबम होतं, अस्टिग्मॅटिझम होतं, स्ट्रॅबिस्मस होतं, इंटर्शन होतं, तर त्याचे ते सर्व आजार डोळ्यांचे बाबतीत बऱ्याच एका पेशंटमध्ये तर डोळाच नव्हता आणि आपल्या होमिओपॅथीनं नवीन डोळा फॉर्म झाला. विश्वास बसणार नाही, आपण त्याची क्लिप नेक्स्ट स्टेजत बघू. पण मला असं म्हणायचं की जो तिरळेपणा आहे डोळ्यांमध्ये मुलांचे किंवा लुकलुक हलणारे डोळे ज्याला स्ट्रॅबिस्मस म्हणतो, निस्टॅग्मस, तर ते सुद्धा आपण कव्हर करू शकतो. आणि रिफ्रॅक्टरी इंडेक्स लहान मुलं हल्ली बघेल त्या लहान मुलाला चष्मा आहे सध्या, आणि आई वडिलांना त्याचं काय वाटतच नाही. एवढी एवढी लहान लहान मुलं, गोरी गुमटे मुलं आणि चष्मा घेऊन असे मोठ्या मोठ्या भेंगाचे फिरतात, ते बघायला कसं तर वाटतं. ऍक्च्युली ही मुलं ॲबनॉर्मल आहेत, त्यांच्यामध्ये दोष आहेत, ते शारीरिक दोष आपण काढले की हे मुलांचे चष्मे पूर्ण जाऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आधुनिक जीवनशैलीशी निगडीत जे चिकित्सा असतात, म्हणजे जे विकार असतात, जे लहान मुलांमध्ये, मोठ्यांमधील, स्त्रियांमधील, पुरुषांमधील चिडचिडपणा असेल, ताणतणाव असेल, या सर्वांवर होमिओपॅथी कसं उपचार करतं, काय सांगणार? हा, तर ते आधुनिक जीवनशैलीशी निगडीत आता इतके आजार वाढलेत सध्या की घरातच दवाखाना तयार व्हायला लागलाय. आणि असे मानसिक आजार तर वाढत, ताणतणाव, जरा काय झाले की फार राग येणे, तर हे सगळे ज्या टॉक्सिन्समुळे त्या टॉक्सिन्सकडे आपलं दुर्लक्ष झालंय. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरांकडे जातो तर ते काउन्सिलिंग करतात आणि बाबा तुम्ही चिडू नका वगैरे असं सांगतात, पण ऍक्च्युअली टॉक्सिन्स तसेच राहतात शरीरामध्ये. ज्या टॉक्सिन्समुळे राग येतो, ज्या टॉक्सिन्समुळे लोक ताणतणावामध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात, ते टॉक्सिन जर शरीरातनं काढले तर ताणतणावाचा प्रॉब्लेम कायमचा मिटू शकतो. आणि थोडंसं माझं असं म्हणणं आहे की जरा व्यायामाचे पण साथ लोकांनी द्यायला पाहिजे, जीवनशैली जरा चेंज करायला पाहिजे, व्यायामाला महत्व द्यायला पाहिजे, म्हणजे हे प्रॉब्लेम मिटू शकतात. बरोबर. सर कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, सुरेखाजी यांचा फोन आलाय नगरवरून. नमस्कार सुरेखाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझं वय मी सुरेखा वाघ बोलते. माझं वय 40 वर्ष आहे. काय त्रास आहे तुम्हाला? तर माझ्या पायांच्या टाचा दुखतात 1 वर्षापासून. तर पायांच्या टाचा दुखतात, तर त्याच्यासाठी इलाज. निश्चितच या प्रश्नाचं उत्तर सर काय सांगणार? ते टाचा दुखण्याचे प्रॉब्लेम लोकांमध्ये सध्या वाढत आहेत. त्यामध्ये कॅल्कॅनियल स्प्रू सुद्धा बऱ्याच वेळेस असू शकतं, म्हणजे हाड वाढणे म्हणतो आपण टाचेचं, तर ते होमिओपॅथिकनं कायमचं बरं होऊ शकतं. टाचा त्या लेडीजची जे माहिती आम्ही घेतो ज्याच्यामध्ये बाबा हे कॉज काय, कशामुळे ह्या टाचा दुखतात, आणि त्या अनुषंगाने योग्य होमिओपॅथिक औषध सिलेक्ट करून जर दिलं तर तो प्रॉब्लेम कायमचा मिटू शकतो, काय प्रॉब्लेम. बरोबर. असं सुरेखाजी सरांनी सांगितल्यावर उपचार केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आजारच होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, काय सांगणार सर? आजारच होऊ नये फार चांगली गोष्ट आहे. आजारच होऊ नये म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्यायाम केला पाहिजे. कारण हल्ली कसं टेबला खालून जसं पैसे माणसाला मिळवायची सवय लागले तसं शॉर्टकट, म्हणजे आम्हाला रेडीमेड असं काय तर डॉक्टर औषध आहे की आम्हाला कायमचं बरं करा, तर असं न करता प्रत्येकानं स्वतःची शरीराची जबाबदारी घेऊन जर व्यायाम केला, नियमित 1-2 तास आपण शरीरामध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणजे माणसं मी मगाशी म्हटलं ना की निर्जीवच्या मागे लागलेत. प्लॉट, गाडी, बंगला, इस्टेट, पण खरा बंगला जो शरीर आहे, खरी गाडी जो शरीर आहे, म्हणजे खरा प्लॉट जो शरीर आहे, ह्या सजीव शरीराला माणसं विसरलेत.
लक्षात घ्या की शरीरामध्ये जीव नावाची जी गोष्ट आहे, ज्याला आपण प्राण म्हणतो, प्राणशक्ती म्हणतो, परमेश्वरी शक्तीचा अंश परमेश्वर म्हणतो, ह्याला विसरणं म्हणजे किती मोठी चूक माणूस करत आहे. ऍक्च्युअली मी तुम्हाला म्हणेन की आपण सर्वजण खोळं झालोय. खोळं ह्या अंगाने की कुठेतरी 1.5 दमडीच्या पैशाकडे बघतो आणि अब्जावधी रुपये शरीराचं मात्र करतो. तर असं न करता प्रत्येकानं जर व्यायाम केला तर आजारच निर्माण होणार नाहीत आणि डॉक्टरांकडे आपल्याला जावंच लागणार नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की नेहमी तुम्ही फिरणं, सूर्यनमस्कार घालणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं, योग्य पद्धतीचा आहार घेणं, असं थोडंसं शरीराकडे लक्ष द्यायला चालू करा. कारण शरीर अब्जावधी रुपयाचं आहे, शरीराची किंमत करता येत नाही. आज मी तुम्हाला असं एक वाक्य म्हणू शकतो की एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्याला बीपी आहे आणि हाताखालच्या कामगाराला जर बीपी शुगर नसेल तर मला म्हणायचं की ते कामगार हा श्रीमंत आहे. कारण कामगाराकडे अब्जावधी रुपयाचे शरीर आहे जे मालकाकडे नाही. लक्षात घ्या, म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला तो बदलायला पाहिजे. एखाद्या माणसानं अब्जावधी रुपये कमवले आणि 50-60 वर्षी बीपी शुगर कॅन्सरनं वारलं आणि दुसऱ्या माणसानं एवढे पैसे नाही कमवले पण 100 वर्ष झालं तर डोळ्याला दिसते, कानाला ऐकू येते, बीपी नाही, शुगर नाही, कॅन्सर नाही, तर हा दुसरा मनुष्य आहे. कारण त्यानं सजीव संपत्ती कमवली आणि पहिल्या माणसाने निर्जीव संपत्ती कमवली. त्यामुळे मला निश्चितपणानं तुम्हाला असं म्हणायचं आहे की आजारच होऊ नये ह्याच्यावर जास्त विचार करणं गरजेचं आहे. आजपासूनच तुम्ही व्यायामाला वेळ द्या, शरीराला वेळ द्या आणि शिर सलामत पगडी 50 या नात्यानं तुम्ही शरीराकडे लक्ष द्या. बरोबर. म्हणजे तुम्ही लाखात एक प्रश्नाचं उत्तर दिल्यासारखं मला वाटतंय. प्रेक्षक, आपल्या पुढचा फोन आलाय सांगलीवरून. नमस्कार जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार अमरजी, आपला प्रश्न विचारा. विचारा प्रश्न. बाळ आमचं मरलंय, 1.5 वर्षाचा आहे बाळ. तो बॅलन्स वगैरे धरत नाही काय, त्याच्यासाठी काय म्हणजे त्याला बोलवल्यावर काय कळत नाही. मग त्याच्यासाठी वगैरे काय आहे? हा, निश्चितपणानं. तर अशा पद्धतीचे मुलं ज्यांना जन्म घेत असताना जे मुलं गुदमरतात आणि त्यांना मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि त्यामुळे मेंदूच्या ठराविक पेशींची वाढ होत नाही आणि त्यामुळे लहान मुलं जो मध्ये शारीरिक व्यंग निर्माण होते, कंजेनिटल अॅनोमॅलीज, तर निश्चितपणानं होमिओपॅथीमध्ये कशामुळे बाळ गुदमरलं आणि बाळामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे लक्षणं दिसतात ह्याचा सगळा अभ्यास करून जर ट्रीटमेंट दिली तर बाळांचं जीवन हे सुखकर होतं. अशी जी मुलं ज्यांचा आई वडील सारखं विचार करत राहतात की जर लग्न कसं होणार, हा पैसे कसं कमवणार, ह्यांना मुलंबळ कसे होणार, तर ह्या प्रॉब्लेम मधनं तुम्ही आत्ताच सुटू शकता. आणि ते मुलं इतकी व्यवस्थित होतात की नंतर कोण म्हणणार सुद्धा नाही की हे लहान असताना आमचा मुलगा असा होता, असं कोण म्हणू शकत नाही. इतकं होमिओपॅथिक ट्रीटमेंटने ही मुलं ऍक्टिव्ह होतात, निरोगी होतात आणि पुढचं आयुष्य आहे ते फार नॉर्मल पद्धतीने जगू शकतात. 100%. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, आता पाहू पुढील आठवड्यातील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. पुढील आठवड्यात शुक्रवार दिनांक 28/4/2017 रोजी रात्री 8 वाजता हा आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे बोन मॅरो आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट. सहभागी आहेत डॉक्टर शशिकांत आपटे. तसेच शनिवार दिनांक 29/4/2017 रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व निवारण्याच्या अत्याधुनिक उपचार पद्धती. सहभागी आहेत डॉक्टर अमोल लुंकड. तसेच रविवार दिनांक 30/4/2017 रोजी रात्री 8:30 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लहान मुलांचे डोळ्यांचे विकार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर आबासाहेब गडदे. प्रेक्षको, आजच्या विषयाशी संबंधित जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क करू शकतात, जेणेकरून कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत कार्यक्रमामध्ये. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की कानांचे आजार आणि त्यावर असलेलं होमिओपॅथिक उपचार याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय गोड सांगणार. कानांचं, डोळ्यांचं जे महत्व आहे ते कालातीत आहे, ते आबाधित आहे. निश्चित. जर ऐकू येत नसेल तर ते माणूस जगणार कसं. बरोबर. तर कानांशी रिलेटेड जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये जास्त मूकबधिरता म्हणजे ऐकू न येणे लक्षात घ्या. आणि 25-30 वर्षांची मुलं ज्यांना ऐकायला बोलायला येत नाही ते सुद्धा आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं पूर्ण त्यांना ऐकायला आलेलं आहे, बोलायला आलेलं आहे. आणि लहान मुलांचं जे कानांचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे ओटायटिस मेडिया, ज्याच्यामध्ये कानातनं सारखं वारंवार पाणी येतं, पू येतो, तर कानाला होल पडलेला आहे पडद्याला, तर कानांचे सगळेच आजार आपण होमिओपॅथिकनं कायमचं बरं करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही.
आणि दुसरं म्हणजे व्हेस्टिब्युलर अपरेटस, कॉक्लिअर अपरेटस, याच्यामध्ये सुद्धा जो बॅलन्सचा प्रॉब्लेम असतो, टिनिटस म्हणतो आपण, कानात सारखा कसं गुही आवाज येतो आणि वर्षानुवर्ष येत राहतो, तो सुद्धा होमिओपॅथिकनं कव्हर होतो. त्यामुळे कानाशी रिलेटेड सर्वच आजार होमिओपॅथिकनं बरे होतात. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या एड्सचं प्रमाण आपल्याला लाखात वाढताना दिसतंय, तर या अशा चिरकालीन आजारावर काही होमिओपॅथिक उपचार आहेत का? काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? एड्स हा गंभीर विषय होऊन बसलाय जागतिक आरोग्याच्या दृष्टिकोनातनं. बरोबर. अनियंत्रित सेक्शुअल कॉन्टॅक्ट, लोकांच्या वासनेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस आणि लोक पवित्राकडून अपवित्रतेकडे चाललेले आहेत, शांतीकडून अशांतीकडे चाललेले आहेत. लोकांचा प्रवास उलट्या दिशेने चालू आहे आणि लोक सजीवकडून कृत्रिमकडे चाललेले आहेत आणि शांतीनं, सुखानं, समाधानानं पवित्र असं जीवनाचा आनंद न घेता विकृत पद्धतीनं आनंद घेण्याची जी मानसिकता लोकांमध्ये वाढत चालली आहे आणि त्यातून एड्ससारखा महाभयानक विकार आज लोक आपल्या समोर आवासून उभारलाय. तर होमिओपॅथी हा फार मोठा मदत आहे एड्सच्या रुग्णांना त्यांचं वय वाढवण्यासाठी. ज्या लोकांना एड्स रिलेटेड मल्टीड्रग रेजिस्टंट टीबी आहे आणि बाकीचे बरेचसे कॅन्सर होतो एड्समध्ये, बऱ्याच वेळेस एड्स रिलेटेड पोटाचे विकार होतात जेणेकरून उलट्यासारखं चालू होतात, अपचन होतं, तब्येत सुधारत नाही. तर एड्स रिलेटेड जेवढे प्रकार आहेत, हर्पेस जोस्टर आहे, तर सर्व होमिओपॅथी देऊन त्यांचं आयुष्य सुखकर बनवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे एड्ससाठी ही फार दिलासाजनक गोष्ट आहे. बरोबर. एक वैद्यकीय शाखेतील एक मोठी प्रगतीच म्हणावं लागेल की होमिओपॅथी सारख्या अशा पारंपरिक उपचारांनी आपण असे सुंदर रिझल्ट साध्य करू शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की एंडोक्राईन जे डिसऑर्डर यांचं प्रमाण वाढत चाललंय, त्याच्यात होमिओपॅथी काही काम करू शकते का? हा, निश्चितपणे. एंडोक्राईन मध्ये सध्या हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा हल्ली हायपोथायरॉइडिझमच्या केसेस येऊ लागलेले आहेत. तर हायपोथायरॉइडिझम मध्ये अगदी वजन अनियंत्रित वाढतं, शरीरामध्ये सूज येते आणि पाणी साठवून ठेवण्याची क्षमता शरीराची वाढते. तर हायपोथायरॉइडिझम जो आहे त्यामध्ये T3, T4, TSH लेवल्स ह्या अनियंत्रित होतात. तर हायपोथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम एंडोक्राईन रिलेटेड आहे. पीसीओडी आहे, तो सुद्धा होमिओपॅथीनं बरा होतो. पीसीओडीचा प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये, पाळीच्या तक्रार निर्माण करणारा प्रॉब्लेम. नंतर डायबिटीसवर तर आपण आता चर्चा केली की डायबिटीस हा कायमचा होमिओपॅथिकनं बरा होऊ शकतो. तर एंडोक्राईन रिलेटेड जेवढे आजार आहेत शरीरामध्ये सर्व होमिओपॅथिकनं कव्हर होऊ शकतात, काही प्रॉब्लेम. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न की डीप व्हेन थ्रोम्बोसिस, व्हेरिकोज व्हेन, जे की नॉर्मली हुबेज असतात जे पेशंट, तर अशांमध्ये काही होमिओपॅथिक उपचार आहेत का? काय सांगतील आमच्या प्रेक्षकांना? हा, डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे याच्यामध्ये काय होतं की रक्तवाहिन्या व्हेन्समध्ये अशा गुठळ्या तयार होतात आणि त्या पेशंटमध्ये वारंवार त्यांना अशा रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या, वार्फ टाईप अशा घ्याव्या लागतात. तर आपले असे बरेच पेशंट आपण कव्हर केले की ज्यांना परत त्या गोळ्या घ्यायची गरजच पडली नाही आणि तो प्रॉब्लेमच कायमचा मिटून गेला. फक्त थोडंसं त्याला व्यायामाचे साथ, आहारामध्ये थोडासा बदल आणि होमिओपॅथिक औषधं ह्या तिन्हीने मिळून डीप व्हेनस थ्रोम्बोसिसचा प्रॉब्लेम मिटू शकतो. निश्चित एक सुंदर रिझल्ट आपण त्याद्वारे साध्य करू शकतो असं म्हणू शकतो. सर, माझा पुढचा सर्वात दैनंदिन जीवनातला एक महत्वाचा प्रश्न, मानवी जीवन आणि अध्यात्म याचा काय संबंध आहे? काय सांगणार? मानवी जीवन आणि अध्यात्म ह्याला वेगळं करताच येत नाही, कारण शरीर आहे तिथे जीव आहे आणि जीव आहे तिथं प्राणशक्ती, परमेश्वरी शक्तीचा अंश आणि परमेश्वर. त्यामुळं मानव म्हटलं की अध्यात्म आणि अध्यात्म म्हटलं की मनुष्य. फक्त हे आपण विसरून गेलोय. काळाच्या ओघात हे निर्जीववरती जे संशोधन चालू आहे म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, अमुक तमुक, ह्याच्यामध्ये काय व्हायला लागले की शास्त्रज्ञांनी निर्जीवमध्ये इतकी प्रगती केली आणि ह्याचे जे भयावह परिणाम आहेत, ज्यावेळेस भावी काळात युद्ध होण्याची शक्यता आहे आणि तिथं आपलं लक्षात येईल की आपण फार चुकीच्या दिशेने पावलं टाकायला लागलोय. ऍक्च्युअली आध्यात्मिक ही संतांची गोष्ट आपण म्हणतो, पण नाही. संतांना आपण वगळून चालणार नाही. मला तर असं म्हणायचं की संत हेच खरे डॉक्टर आहेत. हे काळाच्या ओघात आपल्या भावी काळात लक्षात येईलच. तर त्यांनी जे अमर्याद स्वरूपाचं जे लिखाण करून ठेवलंय, जसं की ज्ञानेश्वरी आहे, बायबल आहे, कुराण आहे, तर हरिपाठ आहे, गुरुचरित्र आहे, तर ह्याला आपण विसरून चालणार नाही. त्याचा आणि शरीराचा फार मोठा संबंध आहे आणि त्याच्यामुळे आपली प्राणशक्ती मजबूत होते आणि आपल्या शरीरामध्ये वाईट शक्तीची एंट्री होत नाही. आपलं शरीर निरोगी राहू शकतं. त्यामुळे आध्यात्मिक असणं, स्पिरिच्युअल असणं आणि ही काळाची गरज आहे. हे व्हायलाच पाहिजे. आणि लहान मुलांना आपण यापासून आलीप ठेवले. मुलं गेम खेळत बसतात, बरोबर, दिवसभर गेम खेळणे, कॉम्प्युटरवर राहणे, अभ्यास करत बसणे. मुलांना ज्ञानेश्वर कोण माहितच नाही, मुलांना मोहम्मद पैगंबर माहितच नाही. आणि हे लक्षात घ्यायचे फार मोठे परिणाम भावी काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत. तर मुलांना हे संतांची शिकवण, पवित्र आचरण, पवित्र आहार
आणि व्यवस्थित जीवनशैली, नामस्मरण, अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी जे संस्कृतीनं हजारो वर्ष जतन करून ठेवलं ते आपण आचरणात आणल्याशिवाय आपलं जीवन आपलं कदापि सुखी होणं शक्य नाही, असंच मला तुम्हाला सांगावं लागेल. निश्चितच सर, की अध्यात्माचं एवढं महत्व आहे की ज्याबद्दल आपण एक चांगल्या प्रकारचे रिझल्ट साध्य करू शकतो, ते इनडायरेक्टली, त्याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, आणि तुमचं काही स्वतःचं वैयक्तिक एखादं संशोधन चालू आहे का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हा, संशोधनाचा विषय तर हा आहे की आजारच शहरात राहू नये. लहान मुलांचे आजार असो, अपंगत्व असो, लहान स्त्रियांचे आजार असोत, पुरुषांचे आजार असोत, आजारच राहू नये ह्यावरती संशोधन चालू आहे की कुठलाही आजार घेऊन वर्षानुवर्ष तुम्ही राहायचं नाही. मग भले तो पोलिओ असो, अपंगत्व असो किंवा कोणतेही आजार असो. तर ह्याच्यामध्ये माझं वैयक्तिक जे संशोधन चालू आहे ते आजार होऊ नये यासाठी काय करता येईल, झाल्यानंतर मुळातनं कसं बरं करता येईल, आणि ह्याच्यासाठी आपल्याला शरीर आणि शरीराला चालवणारी प्राणशक्ती ह्याच्यावरती फार मोठं रिसर्च होणं ही काळाची गरज आहे. तर ह्या वैद्यकीय संकल्पना ज्या आहेत की आपण शरीराला एक निर्जीव समजून जे कार्य करत चाललोय की अवयव काढणे, लक्षात घ्या, तर ह्या बऱ्याचशा संकल्पना आहेत जे बदलणं गरजेचं आहे. आणि शरीर हे औषधाने कसं बरं करता येईल ह्याच्यावरती प्रामुख्यानं दृष्टी हे होणं, प्रकाशझोत टाकणं फार महत्वाची गोष्ट. निश्चितच. प्रेक्षको, कार्यक्रम माझा असंच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, रोज इतर कामे बाजूला ठेवून शरीरासाठी 1 तास वेळ देणे, व्यायाम करणे हे महत्त्वपूर्ण असतं. तसंच रोज 5 किलोमीटर नियमित फिरणे अथवा 100 सूर्यनमस्कार घालणे हे देखील महत्त्वपूर्ण आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, मॉनिटर, मोबाईल यामध्ये जास्त गुंतू नये. तो वेळ व्यायामासाठी द्यावा, त्यामुळे चांगलं आरोग्य लाभण्यास मदत मिळते. तसेच बेकरी पदार्थ, गाड्यांवरचे, हॉटेलचे पदार्थ अति गोड, अति खारट, अति तेलकटपणा टाळावा. प्रेक्षको, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रमाचा प्रायोजित कार्यक्रम होता. याचं पुनःप्रक्षेपण हे गुरुवार दिनांक 4/5/2017 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमची वेबसाईट, आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसंच आमचं फेसबुक आणि युट्यूबवर पेज देखील आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मानसिक विकार आणि होमिओपॅथिक उपचार याचा काही संबंध आहेत का, किंवा त्याच्यावर कसा उपचार करू शकतो आपण? हा, निश्चितपणानं आता मगाशी आपण चर्चा करता करता बोललो की मानसिक जे विकार आहेत ज्याच्यामध्ये डिप्रेशन आहे, नैराश्य येतं लोकांना, तर ह्याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग करण्यापेक्षा माझं तर असं म्हणणं आहे की कोणत्या टॉक्सिन्समुळे हे डिप्रेशन येतं, नंतर बाकीचे जे आजार आहेत, अँझायटी, न्यूरोसिस, हायपोकॉन्ड्रियासिस, ज्याच्यामध्ये पेशंटला सारखी भीती वाटत राहते की मला काहीतरी होणार आहे, मला अटॅक येणार आहे, माझं बीपी असेल, शुगर असेल, भीती वाटत राहते. एखादा आजार जर बघितला तर मला पण तो होईल का, एखादा कॅन्सर बघितलं तर मला पण होईल का. तर हे सर्व आजार कोणत्या टॉक्सिन्समुळे होतात ते टॉक्सिन्स शरीरातले काढणे आणि पेशंटला ह्या मनोविकारातून मुक्त करणे हे आमच्या पुढचं काम आहे. आणि ह्याच्या मानसिक आकारामध्ये शिझोफ्रेनिया आहे, ओसीडी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स आहेत. तर हे सर्व आजार आपण होमिओपॅथिकनं कव्हर करू शकतो. सर, जाता थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? मला असं म्हणायचं आहे की जे वैद्यकीय जे वेगवेगळे पॅथी आहेत, होमिओपॅथी आहे, तर हे सर्वांशी, आणि मगाशी आपण व्यायामाचा जो विषय घेतला, आहाराचा विषय घेतला, जीवनशैलीचा विषय घेतला, तर मला असं तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की लहान मुलांमधल्या आजारांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. लहान मुलं जी जास्त गेममध्ये ऍडिक्ट झालेले आहेत, तर त्या मुलांना तुम्ही खेळायला लावा ग्राउंडवरती, त्यांना आहार व्यवस्थित द्या, त्यांचे फालतूक लाड करू नका. आणि पुरुष लोकांना सुद्धा मला असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा व्यायामांकडे रेग्युलर लक्ष द्या आणि आजारांना शरीरामध्ये ठेवू नका, काढून टाका. प्रेक्षको, मला शेवटी जाता काही तुम्हाला सांगायचं की आयुष्य अतिशय असे सुंदर आहे. त्या जीवनाच्या वाटेवर असे काही क्षण येतात की संपूर्ण आयुष्य अंधारमय वाटावं लागतं. मग अंधारमय वाटेवर एखाद्या आशेची किरण आपल्याला संपूर्ण वाट दाखवत असे. जसे की आशेची किरण असलेल्या होमिओपॅथिक उपचारांनी आपण चिरकालीन अशा दुर्धर आजारावर सुंदर रिझल्ट साध्य करू शकतो. सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू.